माझं सोन्याचं कडगुल. अयो सासूबाई मारत्यान बाई. चपाती चांगली झाली पाहिजे. वाकडा तिकडे झालं की हानी. चपात्याचं काही मला नाश्ता नाही राव, अजून 9 वाजलेत. काय खायचं तुम्हाला? काहीतरी वेगळं बनव बाज. पोहे ते खाऊन खाऊ कटाळा नाही मला. चहा खारी रोज खाऊ घालते मला. तसे बी रोज टोमणे आहेत. सुप्याला गेले का म्हणते खारी आणा स्वतःसाठी नाश्ता करायचं. मग कटा येतो ना तुला खारी आणल्यावर. होय, मला सांगा तुम्ही मैत्रिणींनो, जर आपल्याला येत असतं तर आपण स्वतःचा रेसिपी चॅनल खोलला नसता का? नाही येत त्याला काय करणार आम्ही? तर थोडं खाऱ्या बनव म्हणलं मी. नाही आता बनवते काहीतरी. माझ्या मम्मीने शिकवलंय बरं का मला. ते तुम्हाला दाखवते मी व्हिडिओ पूर्ण बघा. पण काय माहिती आता लहानपणी मी बनवलेलं, म्हणजे मी नाही बनवलं, मम्मी बनवायची. पण आता बघू ते कसं होतंय काय नाही. खराब झालं तर मला सांगायचं नाही बरं का. तुम्ही खायचं गपचूप. पण सांगायचं मी नाही मम्मीला. म्हणजे मम्मी मला भांडते. तुम्हाला मीठ मिरची तरी मी एकदम खुश होऊन काय. द्यायला मत आहे ना, देते ना. चपातीवर मीठ मिरची टाकून दिली तरी नाश्ता बनवते मी छान छान एकदम. ऐक ना, चपातीवर तू मीठ मिरची जरी टाकून दिली ना तरी मी म्हणजे प्रेमाने खाय नाही. याला म्हणतात लव. आणि खरं आहे, अरे नको लगेच फुगू. याला म्हणतात लव. माझ्याकडून आतापर्यंत लय काही खारट झालेलं असतं. पण माझा नवरा एक शब्दाने सुद्धा मला बोलत नाही की कोमले खारट झाले, कसं केले. देणार बाजूला फेकून. दुसरे नवरे काय करत होतं, असं बाजूला फेकून देतात काही खारट झालं हे मला सांगत सुद्धा नाही. कोमल खारट झालं. मी म्हणलं का हो खारट झालं तुम्ही मला सांगत का नाही? ते काय म्हणतात माहितीये का, अगं आता तुला भांडून काय फायदा आहे का? त्याच्यामधलं बीट कमी होणार आहे का? त्यामुळे तुला बोलून वाद घालून फायदाच नाही. त्यामुळे ते मला काही बोलतच नाही. ते नको हरवा चढ चपात जळेल तिकडे बघ. चपातीच नाही तव्यावर. नाही मग दोर कुठून निघला? पुढून तर येत असं दूर. बराबर चल. चला मला पण लय भूक लागली. चपाती देऊ का? नको चहा चपाती कटाळा. बर ठीक आहे चला तुम्ही जा मग आंघोळ करून या. तोपर्यंत मी बनवते बरं का. आता झालं शेवट एक चपाती राहिली. दूध बी तापलंय आणि बनवते. कालवणाची बी तयारी. कुठे डुकील काय केलं नाश्त्याला? अहो डुगीने सकाळी 1 कप दूध पिली. काही ना खाय ना काही. तिचं आता दूध सोडवायचंय आपल्याला. दुधाकडे लक्ष देते ना ती. मम्मी मला दे ना. आणि मग वरचं काहीच खात नाही ती. 1.5 वर्षाची झाली आता. आता तिला वरच खाल्लं पाहिजे त्यांनी. चपाती दूध काला तसं ती लक्ष देत नाही खायला. मग आता तिला अंड खाऊ घालायचंय. अंड शिजवून ठेवलेले, दूध प्यालेली आहे. आता आपल्यासोबत धपाटा खाईल. शिजवत नाही का अंड? उकडीते. मग काय शिजवते? मटण शिजते. मग हे शिजवत नाही का? काय बाबा काय शब्द काय उच्चार काय बाबा अवघडी. कमेंट करून सांगा तुम्ही तरी. शिजवणं आणि उकडणं काय वेगळं आहे का? सेम आहे का नाही? तर हा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. माझा व्हिडिओ पडल्याबरोबर तुम्हाला दिसला पाहिजे ना. तर त्यामुळं आधी जायचं, ताबडतोब लाईक करायचंय. जो कोणी नवीन असेल ना चॅनलवर सबस्क्राईब करायचंय. आणि प्लीज 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 बेल आयकॉन दाबा म्हणजे माझ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. तुमचा एक लाईक मला प्रोत्साहन देईल की मी अजून छान छान एक्साइटेड मध्ये नवीन व्हिडिओ बनवून. आहे की नाही हो? तुम्ही जर लाईकच करत नाही व्हिडिओला मी कसं काय हे करेल बरं? आहे की नाही? तर चला झाल्यात माझ्या चपात्या. तुम्हाला माझ्या चपात्या बघायच्यात का? चपात्या दाखवते थांबा. काय तरी किती गुलगुल्या चपात्या त्या बघा. वाकड्या तिकड्या झाल्या साऱ्या गुलगुल्या. वाकड्या तिकड्याला महत्व नसतं. चपाती अशी होटाने चावली पाहिजे. काय सासूबाईंच्या डोळ्यात अशा गुलगुल्या चपात्या करायच्या की त्या होटाने चावल्या पाहिजे. त्यामुळे सांगते गुलगुल्या चपात्या करा. चला कर पटकन. हा बरं चला झालं. जा लवकर क्या आंघोळ करून या. मला बी दम निघा ना आता. लय भूक लागली. जा. झालं की नाही अजून? अहो वाटत आहे. तुम्ही आंघोळीला गेले तर चपात्या केल्या. आता तुम्हाला सांगते बरं का मी मैत्रिणींनो. तर आजचा नाश्ता एकदम भारी होणार आहे आणि एकदम टेस्टी होणार आहे. तर आपण काय केलंय 1 वाटी मुगाची डाळ भिजू घालायची आहे बरं का. अर्धा तास भिजू घालायची. हे बघा अशी दबली पाहिजे म्हणजे भिजली येते. आणि त्याच्यामध्ये टाकलाय अर्धा वाटी. तुम्ही 1 वाटी तुमच्या माणसांवर डिपेंड आहे. आता मी अर्धाच वाटी टाकलेला आहे साबुदाणा. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी पोहे टाकलेले आहेत. आणि हे चांगलं असं भिजून झाले. आणि रवा सुद्धा टाकलाय बरं का. 1 वाटी रवा टाकायचा आहे. आणि मग हे चांगलं भिजलं का मग याला वाटून घ्यायचंय. आणि हिरवी मिरची, लसूण आणि जिरं. ओवा असेल तर ओवा पण टाका. कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण टाका. माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही टाकली. तर आता हे बघा हिरवी मिरची ते मी वाटून घेतले. त्याच्यामध्ये असं वाटून होत नव्हतं म्हणून त्याच्यात पोहे टाकले. हे काय मेद घेऊन झाले? ते पोहे बी टाकले मी. त्या हिरवी मिरची बारीकच होत नव्हती. मग त्याच्यात थोडं काय केलं पोहे थोडं पाणी टाकलं. मग त्यात फ्राय कशी करायची मिरची? फ्रायविंग का पोहे जळून? फ्रायची गरजच नाही ना. तुम्ही बघा ना पुढं मी काय करणार आहे. बर
बर. पुढे बघा. बर. तर व्हिडिओ स्टेट्यून करा, स्टेट्यून. हा पिक्चर रेल्वेवर नाचलं. तू मिक्सर नाचते का? मागच्या ब्लॉग मध्ये मिक्सर नाच बघितला नाही का? हा. हा बर. बारीक वाटलं पाहिजे, एकदम बारीक. हे बघा असं बारीक वाटलं पाहिजे. एवढं काय नेमकं आता मला काय कळलं नाही काय तुम्ही खाल्लेलं नाही का? वेगवेगळे ट्राय करून तुम्हाला जुलाबर नको फक्त येतं पण तुला का बनवलं नेगेटिव्ह मम्मीने बनवलं होतं. मम्मी तर जगण्यास फरक आहे. बघितलं का, बायकोला फक्त ना कमीच समजायचं येतं तुम्हाला, फक्त कमी लेखा तुम्ही बायकोला. कळलं का? बघू ना आता कशी बनवते. बनवते मी, बघा तुम्ही कशी बनवणार आहे मी आता. खायचं काय मला सांगायचं बरं का, कसं लागेल ते. हा. तुम्ही काय काय नाश्ता बनवता नवऱ्याला जरा कमेंट. तू काय फेकून आणणार आहे का मला विचारते कसं लागलं? मी खाल्ले. नाही तो ले ना आता कसं लागलं सांगा, तू मला फेकून आणणार आहे का? नाही हो, तुम्ही सांगायचं मला कसं झालं कसं नाही. बघ आले कोण आलं काय नव्ह बेसिंग मंत्री आले, मंत्री प्लंबर आले प्लंबर मंत्री आले. प्लंबर काय आणू तू प्लंबर कसं काय आले मग या ना ते आणा मग कोणी आईला सगळे काम एमसी त्या किती आणू 20 रुपये जाणार किती आलो का हाडावर लागत काय 30 रुपये जाणार 10 रुपये त्या तोंडाला लागेल ना लावायला. डोकी कुठे वर चालली तबक तिकच चालली बघ ती तबक तब थांबा एवढं लांब दिसायची नाही बाबा. हा आता दिसली कस चालली पाय बघ मोबाईल बघ तबक फक्त फिरायला लागत तिला, चालली दूध घ्यायला. तो कशी पळत पाय दुखत नाही कस सणा सण चालली तो कसं चालतंय बघ भावाला. हा तो आता 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 उचलली उचलली बावडी बोलगड ती तुम्ही दोघे कुठे गेलते आई? जा ते शिकले गेलो मम्मी हिला भाकरी येत नाही म्हणून आजीला भाकरी काय सांगितलं बघ कशी भाकरी बघ आई आई मला सांगत असते ने उलताना घेऊ नको, याच्यामुळे झालं ती. हे बघ मम्मी बाईला भाकरी करायला सांगितलं बाईला म्हणजे भाकरी कर गॅस एक भाकर करते पण अक्का तो तासभर जातो गॅस. बघ ना तुझ बघ मी काय बघू तो आली सापडून ती सापडून काय मी काय असं आणणार का असं असं करत होतो काय डोक्याची खेळ तो काय खाती मी नाही का करून ठेवी सुनकिळी ती सोनकेळी सोनकेळी म्हणजे फार वाटलं माहिती कसं काय सोनकेळी काय करत राहिली काय मम्मी आज बघ नुसतं असं काहीतरी पिसावलंय बघ बारीक बारीक बघ हा खाऊन बघा म्हणते तिला नाव माहित नाही पराठे पराठे काय धपाटेत काय माहित आता. चला तवा पण कोमल गरम झालाय टेन्शन राहते दादा कसं होतंय काय माहिती नवरा बोलतो काय मला काय माहिती. मीठ टाकायचंय त्याच्यात. हे बघा त्याची सरलो होती मेन विसरले नाही हा? शेवटला टाकतात ते हा? शेवटला सगळं वाटून झाल्यावर टाकते. याच्यासाठी हळद घालून घे गार 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 गार. मीठ कमी पडणार कोमल ती पहिले टाकले मीठ थोडं टाकलं होतं वाटणाला. आपण टेस्ट घेऊन बघू. मला वाटतं अजून थोडा रवा टाकावा वरण म्हणजे अजून भारी होईल. नाही रवाची गरज नाही रव्याने लय भारी लागत होती. गार 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 ऐसा चकडी हुमाई गार 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 गार. दिसत लय भारी आता कसं बनवते भारी दिसतंय ना. तेल टाकलं लगेच म्हणलं होतं मीठ कमी पडणार. थोडी कोथिंबीर पाहिजे होती. हा तापला येतावा. तुम्हाला हळद टाकायची थोडी.
हळद काय अहो थोडा कलर येईल ना मग. कलरचं काय पिवळं पिवळं दिसन भारी. टाकून न बोल मग नको टाकू नको टाकू त्यांना नकोय. असं तेल टाकून घेतले. त्याला पाहून घ्यायचं होतं ना. कोमल डोसावाले इडलीवाले असं सोडून द्यायचे. असे बुडबुड येते न बघा. कशी बुडबुड जाळी पडते जाळी. ती जाळी येऊन द्यायची वाजतं त्याची. ना भारी. हा खरंच. थोडस तेल सोडायचंय बाजूने. दोन्ही दोन्ही पण होते ना. पलटी मारायला असं. मला तर डुगीस टायमाला लय लोणी खाऊ वाटायची बाई. लोणी आणल्याशिवाय राहिलीच नाही मी. तेव्हा राहिली. अजून होतंय ते गॅस कमी कर गॅस कमी कर लागलं. फक्त ताई तापलाय तवा. आता टेन्शन आलंय मला. पलटी जरा कशी ते होणार आहे. जाऊ द्या पहिलं त्याला आपण माणूस तळ्यात पडल्याशिवाय शिकत नाही हो. पकडीन धर ना तवा. एक अर्ध बोलून टाकतो टाकून धर. वाफ काढून घ्यायची होती त्याची. पण आता ते लागू राहिले खाली हे बघा. अरे मी काय मी याची लगे इडली तयार करीन. आपल्याकडे इडलीच भांडे नाही पलटलं तर. पलट दुसरा तवा घे. ह्यो तवा लय सुगरण आहे आपला. अगं पहिले मुळून टाकतो काय तवा होतो. हा बरोबर म्हणले आजी. तेलकट तवा हुस तर असा प्रॉब्लेम येतो. पहिल्या डोशाला सगळ्यांनाच येतो. पहिलाच प्रॉब्लेम पहिलाच डोसा फेल झालेला आहे. तुमचा टोक लागला ना कसा होतं कसा नाही कसा होतो असं नाही करावा. खायच्या आधी माणसाने पॉझिटिव्ह राहावा. त्यामुळेच मला टोक लागल्यामुळे. लय छान झालं हो बोलबोली. चवीला लय एक नंबर असणार आहे देऊ माहितीये काम करू का. अगं चव घेऊ हे बघा पहिला डोसा असा झालाय. डोसा झाला डोशाचा पप्पा झाला काय कळणार मला. सगळं फदाना झालाय. आता सेकंड ट्राय करू राहिली कोमल परत. हार नाही मानेंगे फिर से करेंगे. सासूबाई कामगिरी बघायला आल्यात लगेच का फदाना म्हणलं लगेच आली मागून ताबाक. हा बघ काय झालंय इथं? मोकादम आली मोकादम. आता इडली सुद्धा तयार होती. त्याला टेन्शन घेऊ. सुपरवायझर आले ऑब्झर्वेशन करायला. 2 किलो तेल लागलं तरी डोसा तयार नाही व्हायचा. कस काय मम्मी. समजा काय प्रमाण असतो कोणत्या गोष्टीचे. हा तर नवीन वाजता आली तिथं. नवीन वाजता काहीतरी आयडिया दिली वाटतं. पहिला डोसा फेल झालेला आहे. आता दुसरा डोसा बघू कसा होतोय. आता थोडा उत्तप्प्यासारखा गाळ करावं लागेल. जरा पातळ झाला. काही करून थोडं रवा टाकू बरं. शांत बस. काही वखर काय कलर काढ दिसता माझा. हा स्वच्छ झालं पाहिजे. चिटकलं बघू पाहिजे. आता वाजतात काय करायचं बघ. सरकून आलं. तू बोल. अरे अन्न डोसावली डोसावली. वाव खा ना मग चालते वाव. एवढे भारी. हा, खा. सुट्ट्याला काय झालंय काय बोल बी पोटात जाणार आहे ना असं बी पोटात जाणार बघू आहे. आता अन्न डोसावली काय करतात. अन्न डोसावली दिमाग लावला काहीतरी. आणि अजून मीठ नव्हतं टाकायला पाहिजे. अन्न डोसावली काय करून ठेवलं काय अन्न डोसावली लय जाड ना मी. तो एक नंबर हल्ली आहे. तेव्हा मी खाऊन गेले. वाव बसला खायला बघायला की ना. हो एक नंबर आहे. आणि मीठ नव्हतं टाकायला पाहिजे होतं. मीठ बरोबर आहे मम्मी. झाकून कोण ठेवला. वाफ काढायची दिला मग ते येतं बाई. आपला आधीच खात एवढं चिटकला टाळा जातो. वाफ नाही काढली. बघू आता मम्मी काय केलं नेमकं. देखते रहो जागते रहो. खायचं कोणाला बाई बाई टेस्ट फक्त
वस्ताचं म्हणणं आहे का अजून पकलेलं नाहीये. हा, बघू झाला का बघू बरं. पकड कुठे पकड घे. पकड कुठे रे बाबा तुझे. काही जमा लगेच चिकटलंय सगळं पीठ. काहीतरी जास्त झालेलं ठीक आहे.